नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज। दौलत साखर कारखान्यावर NCDCच्या येत्या 9 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जप्तीच्या कार्यवाहीबाबत दौलत कारखान्याच्या कामगारांनी प्राध्यापक सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली KDCC बँकेच्या कार्यकारी संचालकांची भेट घेतली। NCDCचे कर्ज हे अथर्व इंटरट्रेडनेच भरले पाहिजेत, यासाठी दबाव आणून कारखान्यावरील जप्तीची कार्यवाही थांबवावी अशी विनंती निवेदनाद्वारे KDCC बँकेला करण्यात आली आहे। यावेळी दौलत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना प्राध्यापक सुभाष जाधव म्हणाले, तालुका साखर कामगार युनियन CITUच्या वतीने आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनाद्वारे NCDCच्या कर्ज वसुलीसाठी दौलत सहकारी साखर कारखान्याची जी लिलाव प्रक्रिया 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे ती थांबवण्यात यावी। NCDCची सर्व थकीत रक्कम लीज करारानुसार अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने भरावी असा त्यांना आदेश द्यावा। अथर्व इंटरट्रेड कंपनीने जर ही रक्कम भरली नाही तर जिल्हा मध्यवर्ती बँकेने ही कर्जाची थकीत रक्कम भरावी आणि हा कारखाना लिलाव थांबवून सहकारी तत्वावरतीच राहिला पाहिजे, टिकला पाहिजे अशा आशयाची मागणी असणारं निवेदन आज आम्ही शिष्टमंडळाने सादर केलं। बँकेचे कार्यकारी संचालक MD यांच्याबरोबर चर्चा झाली शिष्टमंडळाची आणि या चर्चेमध्ये त्यांनी अथर्व इंटरट्रेडला हा पैसा सर्व थकीत भरण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते पैसे भरणार आहेत। त्यामुळे लिलावाची प्रक्रिया पुढे जाणार नाही आणि हा कारखाना पूर्वीप्रमाणे सहकारामध्येच राहील अशा प्रकारचं आश्वासन MD साहेबांनी शिष्टमंडळाला दिलेलं आहे। आणि म्हणून आज चंदगड तालुका साखर कामगार युनियनने हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि याही पुढे जर ह्या प्रक्रियेला पुढे जाणार असेल तर चंदगड तालुका साखर कामगार युनियन आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा जिल्हा बँकेच्या प्रशासनाला दिलेला आहे। आज या शिष्टमंडळामध्ये CITU संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि हे निवेदन देऊन या मागण्यांच्या बाबतीमध्ये आमचं यशस्वी शिष्टमंडळ झालेलं आहे।